राम राम मंडळी, द्राक्ष बागेदारण कशा आहात? आज आपली सुरुवात झालेली आहे सकाळबारी आलेल्या द्राक्ष बागेमध्ये. आपण जी 3 दिवसापूर्वी जी लागवड सोडलेली होती ना, त्या लागवडीत आपण आता टेस्टिंग करणार आहे काय की फरक पडलाय का नाही. तर मी आता सध्या प्लॉटमध्ये फिरत असताना तर बागेमध्ये असे दृश्य दिसत आहे की फरक पडलेला आहे. तर आपण ज्या जुगाड यंत्रानं जी मोजणी केली होती किंवा फुगवणी मोजली ते देखील आज मोजणार आहे. तर त्याचे देखील तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ तिथं दाखवणार थोडेसे. तर यामध्ये आपण असं सांगतो की मंडळी, तुम्हाला आज माहिती देतो कारण ह्या घडाचे एक वेळा आपण चेक केलं तर दुसरा एक घड आहे तिथे पण चेकिंग केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो, थोडीशी माहिती देखील देतो त्याच्याबद्दलची. तर मंडळी, आपला आजचा विषय आहे थोडासा हटके. कंपन्याचे प्रतिनिधी येतात आणि सांगतात साहेब हे औषध टाका 24 तासात बागेत जादू होईल. आपण इन भोळे लगेच विश्वास ठेवतो, पण खरंच असं होतं का? आज आपण पोलखोल नाही तर रिव्ह्यू करणार आहोत नवीन ग्रेडचा 60-30 शोधलाय. आता जुगाड बघू शकता वेस्टर्न नेक्सॉनचे 60-30 चा आपण मी वापर केला 3 दिवसाच्या पाठीमागा. आम्ही 3 दिवसापूर्वी हे सोडलं होतं. आता नक्की काय झालंय ते बघूया. तर भानगड अशी झाली आहे की आपण एकरी 3 किलो ह्या हिशोबाने हे ग्रेड सोडलं होतं. कंपनी म्हणत होती साहेब आज सोडा, उद्या सकाळी बागेत चमत्कार दिसेल. पण मी पण दुसऱ्या दिवशी सकाळी बागेत गेलो, म्हटलं द्राक्ष आता फुगून भोपळा झाले असतील. पण तसं काहीच झालं नाही. बागेत शांतता होती. थंडीचे दिवस आहेत, द्राक्षांना पण वॉर्मअप करायला वेळ लागतोच की राव. पण मंडळी, सब्र काल फल मिठा होत आहे. लांब आणि जाड असतो म्हणून 24 तास नाही पण 3 दिवसांनी मात्र विषय हार्ड झालाय. तुम्ही बघू शकता मण्याची साईज आणि इलॉंगेशनमध्ये चांगलाच फरक जाणवलेला आहे. तर इथं बघू शकता आपण 3 दिवसाच्या पाठीमागे या घडाचे चेकिंग केले होते. तर त्यावेळेला आपल्याला 2.5चा होता. आज आपल्याला मण्याची साईज 2.5 इंच का होईना तो थोडीशी फरक चांगला जाणवलेला आहे. इथं बघू शकता 2.5-3 सेंटीमीटरपर्यंत हा गाठत गेलेला आहे. 3 सेंटीमीटरपर्यंत चांगलाच फरक लांबीसाठी जाणलेला आहे. लांबी आणि फुगवणीसाठी आपण चेक करू शकतो. इथं फुगवणी पण चांगलेली आहे. फुगवण पण चांगली थोडीशी वाढलेली आहे. तुम्ही बघू शकता मण्याची लांबी आणि फुगवण साईज एकदम तोड मिळालेली आहे. थंडी असूनही या ग्रेडने आपले काम चोख बजावलेलं आहे. आम्ही आमच्या जुगाड पद्धतीने मोजमाप केलं तर जुन्या प्रॅक्टिसपेक्षा रिझल्ट डोळ्यांना दिसण्यासारखा आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, किशाला परवडेल का? खर्च थोडा जास्त आहे, मान्य आहे. किशाला थोडी कात्री लागते. पण जर तुमचा माल एक्सपोर्ट क्वालिटी किंवा लोकल मार्केट किंग होणार असेल तर हा खर्च वसूल आहे. दुसऱ्या लागवडीपेक्षा यात रिझल्ट नक्कीच चांगला आहे. हे बघा, काही फोटो आणि फरक तुम्हाला दिसेलच. तर मंडळी 60-30 वापरायला हरकत नाही. फक्त गडबड करू नका. 3 दिवस वाट बघावी. अजून कोणत्या ग्रेडची किंवा व्हरायटीची माहिती अशीच रियालिटी टेस्ट बघायची असेल तर आवडेल खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.